नमस्कार. माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर. देगलूर तालुक्यातील भायेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ही जयंती आमदार जितेश अंतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी महिलांसाठी आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या तेलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष अल्लापूरकर, पिंटू पाटील आचेगावकर, कावळगड्याचे माजी सरपंच मनोज भालेराव, भास्कर पाटील, अंकुश तलवारे कारेगावकर, माजी सरपंच मुजाहिद देशमुख, उपसरपंच मुन्नाबेग देसाई, उपसरपंच नामदेव पाटील शिंदे, डॉक्टर सोहेल सर, डॉक्टर राजेश तलवारे, सामाजिक कार्यकर्ते आनंदा वाघमारे भायेगावकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टरची टीम आणि मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे मार्गदर्शक पंढरीनाथ गायकवाड, अध्यक्ष नितीन तलवारे, उपाध्यक्ष कोंडीबा तलवारे, सचिव शिवाजी वाघमारे आणि सर्व पदाधिकारी यांच्या पुढाकारानं सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवण्यात आले. महिलांची आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार जितेश अंतापूरकर म्हणाले की डीजे ढोलताशाच्या आवाजात समाजकारण हरवू नये. आपल्या समाजात शिक्षण, आरोग्य, सामाजिक सेवा यांनाच खरी प्राथमिकता दिली पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्याही प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी तत्पर आहे, असं ते म्हणाले. तसेच यावेळी आमदार जितेश अंतापूरकर यांनी गावातील स्मशानभूमी व समाज मंदिरासाठी निधी देण्याचं आश्वासन दिलं. गावातील स्मशानभूमीचं भूमिपूजन भायेगावचे उपसरपंच मुन्ना देशमुख यांच्या हस्ते जयंतीनिमित्त करण्यात आलं. तर सुभाष अल्लापूरकर यांनी अण्णाभाऊच्या साहित्यिक कार्याला अधोरेखित करताना सांगितलं की अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून गोरगरिबांच्या वेदनांना वाचा फोडली. त्यांचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे, असं त्यांनी सांगितलं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तेलचित्राची भव्य मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी ठरली. मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे, माइंडलाइट मीडिया.